मॅच मध्ये त्यांचा देखील चांगला खेळ आपण पाहिला गेला आणि तिसऱ्या मॅच मध्ये आता मात्र थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होणार आहे। एका बाजूला ब्रह्मावर्ती स्पोर्ट्स खार्डी आणि त्याचे विपक्ष जर पाहिले तर पतू पॅकर्स अंकुशमध्ये दत्ता आणि जुचंद्र संघ जो आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल। दोन बंडल सरना आपण जरूर बघतायत। चला फील्डिंग सेटअप करून घ्यायचे दत्तारी टीम विनंती करतो, रिक्वेस्ट करतोय त्वरित प्लीज। भरपूर टाइम खर्च होत चाललाय, वेळ या ठिकाणी खर्च होत चाललाय। आता वेळेला सहकार्य करावं लागेल। दोन्ही संघाला विनंती करतो आम्ही देखील। चांगल्या ट्रॉफीज आहेत। नायका दरबारचे प्रायडर सूरजजी सोनी यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफी आपण जरूर बघतायत। प्रथमेशजी भोईर यांचं देखील फार मोठं योगदान राहिले। जी पाटील असतील त्यांचं देखील फार मोठं योगदान आपल्याला जरूर पाहायला मिळतेच। चांगले डगआउट, चांगले कटआउट, चांगले बॅनर या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून निशान म्हात्रे अँड ऑल टीम BVA चॅम्पियन्स यांच्या माध्यमातून प्रस्तुत केली भव्य दिव्य ओरम क्रिकेट परिसरातील एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा आपण जरूर बघतायत। चला दत्ताली संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे। एक बलाढ्य संघ म्हणून दत्ताली संघाला आपण सातत्याने पाहिलेला आहे। 4 षटकांचा हा देखील मॅच जरूर आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। ब्रह्मावर्ती स्पोर्ट्स खार्डी एका बाजूला संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला पतू पॅकर्स अंकुशपती दत्ता आणि जुचंद्र या संघाला आपण जरूर पाहतायत। एक गापेक्षा फॉर्मॅट आज प्रत्येक गावांमध्ये खेळलं गेलंय आणि नेहमीच एक गापेच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा आपण बघतायत। ग्रामीण क्रिकेट चांगले खेळले गेले। जुचंद्रमध्ये देखील जर पाहिलं तर भव्य दिव्य मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण सातत्याने पाहिलेल्या आहेत। त्यातीलच एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा या नागेश काका मैदानावरती सभापती चषक 2025 आपण बघतायत। आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसात जर पाहिलं तर चांगले संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना जरूर दिसत आहेत। आजच्या दिवसातील हा तिसरा मॅचला होईल सुरुवात। 2 आघाडीचे फलंदाज प्लीज मी विनंती करतो ब्रह्मावर्ती स्पोर्ट्स खार्डी संघाला त्वरित आमच्यापर्यंत एक 12 पेन पाठवायचा आहे। टीम खार्डी येस 12 पण पाठवायचा प्लीज, आम्ही रिक्वेस्ट करतोय। मॅचला आपण करूया सुरुवात। येस क्विक फास्ट थोडंसं धावत या। नंबर 1 च्या षटकामध्ये कपिल पाटील उर्फ बंधू यांना आपण जरूर बघतायत। कतार दुबईचा प्रवास जरी आपण जरूर पाहिलं गेलं। खुल्या गटातील स्पर्धा देखील तितकंच चांगले खेळत आलेले आहेत। पहिला बॉल फेस करण्यासाठी बॅटर तयार स्ट्राइक एंड वरती। पहिला बॉल आणि वेगाने भन्नाट वेग होता, वेगावरती स्पार होत असताना सर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट राहील। पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला आणि पहिलाच बॉल डॉट भावेश आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच नितीन। हे 2 आघाडीचे फलंदाज ओपनिंग बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात। हा बॉल चांगला आहे, फटका इथे चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, फुलटॉस बॉल वरती आलेला सभापती चषकातील दमदार चौकार। दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान। बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान। असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार। असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार। थँक्यू डिझाई, पुन्हा एकदा वेलकम बॅक। फुलटॉस बॉल होता, फक्त या बॉलला दिशा गेली आणि अगदी जर पाहिले गेले तर मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जे 2 क्षेत्ररक्षक होते त्याला बीट करत असताना थेट मैदानाच्या पलीकडे चेंडू निघून गेला। या बॉलवरती चौकार आलाय। 2 चेंडू फेकून झाले, धावा फटकावरती 4 आहेत। चांगला फटका भावेशच्या बॅटमध्ये आपण जरूर पाहिला गेला। कविला पुन्हा एकदा तयार ओव्हर दी विकेटने हा फटका जाईल मैदानाच्या पलीकडे। ओव्हर पिच बॉल होता त्यावरती ठोकलाय एक उत्तुंग भव्य दिव्य भावेशच्या बॅटमधून चौकारानंतरचा हा षटकार। असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार।
थँक्यू डिझे. पहा भावेश एक आक्रमक फलंदाज आहेत आणि आतापर्यंत आक्रमक रूप धारण करत असताना ज्याच्या बॅटमधून 10 धावा आल्यात अवघ्या 3 चेंडूमध्ये. हा चेंडू जर पाहिलं तर वाईड यॉर्कर होता. ऑन साइडला बॉल वळवला गेला, क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि पाहता पाहता जर पाहिलं तर या बॉलवरती 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. भावेश ज्याप्रमाणे नेहमीच आपण बघतायत खाडी टीमच्या माध्यमातून खेळत असताना एक आक्रमक आणि एक विस्फोटक खेळीसाठी ते नेहमी ओळखले जातात आणि तशाच प्रकारचे फलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 चेंडू फेकून झालेत, 11 धावा धावफटकावरती. स्ट्राईक एंडला नितीन आहे. पहिला बॉल फेस करत असताना कुठेतरी जर पाहिले तर स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा धीम्या गतीने गेला आणि पाहता पाहता जर पाहिले तर बीट झालेत. कुठेतरी चेंडूचा टप्पा ओळखता आला नाहीये. पडल्यानंतर जर पाहिले तर सर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट कमबॅक केले. कपिल पाटील बंधू याने 5 चेंडू फेकून झाले, त्यांनी 11 धावा या धावफटकावरती जुळले जातात. ब्रह्मवर्ती स्पोर्ट्स खार्डी संघ प्रथम बॅटिंग करताना. या पुढचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. आता मात्र स्विंग टॉपर झालाय, लेग कटर होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. हा बॉल डॉट येतोय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. प्रथम बॅटिंग करत असताना ब्रह्मवती स्पोर्ट्स खार्डी संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद नाबाद जिंदाबाद. 11 धावा या धावफटकावरती. मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार, मानतात सहान थोर आणि ही पोर. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद, रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले फॅन. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले फॅन. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो. सर्वांचं संबंधपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघताय सभापती चषक 2025. आजच्या दिवसातील तिसरा मॅच आणि पहिल्या षटकात कपिल पाटील बंधू यांनी खर्च केलेत 11 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी सुरू आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच दोन्ही संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकात देखील जर पाहिलं तर धावा येत होत्या, परंतु त्यानंतर 3 बॉलमध्ये 1च धाव खर्च केली गेली. पहिल्या 3 बॉलवरती 10 धावा जरूर खर्च केलेल्या आहेत निखिल पाटील. नंबर 2चे षटक. पहिला बॉल ओव्हर दी विकेटने वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि नेहमीच आपण बघतायत चांगली गोलंदाजी आणि व्हेरिएशन पद्धत या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजीचं पृथ्वीकरण नेहमीच आपण निखिल पाटीलच्या माध्यमातून पाहतो. वाईड यॉर्कर हाताळलेला चेंडू होता आणि सर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जातो डॉट कमबॅक केले. पहिल्या षटकात 11 होत्या आणि भरपूर वेळा जर पाहिलं तर पतू पॅकर्स अंकुश मोदी दत्ताली जुचंद्र या संघाला या मैदानावरती भरपूर ट्रॉफी जिंकल्यात या संघाने. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर कदाचित हा बॉल जर मिस झाला असता तर लेग स्टिक किंवा ऑफ स्टिक उद्ध्वस्त झाली असती. हीच रिएक्शन मैदानाच्या आतमध्ये निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या बॉलवरती कंप्लीट केल्या जातील, त्या म्हणजे 2 धावा. 2 धावांमध्ये संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचतो धावफटकावरती 13 धावा. पतू पॅकर्स संघ देखील तितकाच बलाढ्य संघ पाहायला मिळतोय. दिवेश पाटील एक ऑलराऊंडर खेळाडू, त्यानंतर हितेंद्र भोईर असतील, जितेश पाटील बंधू असतील, दीपेश पाटील एक विस्फोटक फलंदाज, निखिल पाटील एक बेस्ट ऑलराऊंडर. फटका इथे फसलाय, बॅटची घेतली लिडिंग एज, परंतु त्या ठिकाणी सत्यवान आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुटली आहे जेल. या पहिल्या जर पाहिलं तर चांगली बॅटिंग केली होती ती म्हणजे भावेशने. भावेची विकेट आली असते तर कुठेतरी ब्रह्मवती स्पोर्ट खार्डी संघ दबावाच्या खाली खेळताना दिसला असता, परंतु भावेची तुम्ही झेल सोडले. आता मात्र ही झेल किती निर्णायक राहील हे पाहणं महत्वाचं राहील. 14 धावा धावफटकावरती. अगदी जर पाहिलं तर 9 चेंडूचा पहिल्या डावात देखील कंप्लीट झालेला आहे. ओव्हर दी विकेटने फुल टॉस बॉल होता, मिस करत असताना बॉल चालला टिपट विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी, थोडंसं फंबल झालंय आणि बॉलला गॅदर करत असताना या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. ब्रह्मवती स्पोर्ट खार्डी संघ जर पाहिलं तर 1-1चे क्रिकेट चांगलं खेळत आलेत आणि त्यांना माहित आहे पतू पॅकर्स दत्ताली जुचंद्र संघाच्या माध्यमातून कसं त्यांच्या विपक्षात खेळायचं आहे हे त्यांनी नेहमीच जाणलेलं आहे. 2च्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा, 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हा बॉल दांडी गोल, यस त्या उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड,
चांगला परफेक्ट यॉर्कर होता, तो यॉर्कर, आणि अगदी जर पाहिलं गेलं तर विकेट जाईल. पहिला धक्का ब्रह्मवती स्पोर्ट्स खार्डी संघाला आणि परतावं लागतंय नितीन. 16 या धावसंख्येवरती पहिला धक्का. भारी हा मैत्र त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम. वेलकम बॅक. पहा निखिल पाटील पहिल्या षटकात 16 धावा गेल्या, त्याला ठाऊक होतं, आणि या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेला आहेत. 1 विकेट निखिलच्या खात्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसते. शेवटचा बॉल ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिड ऑफ रिजनला या बॉलवरती 1 धाव कंप्लीट केली जाईल. अशा रीतीने 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना ब्रह्मवती स्पोर्ट्स खार्डी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 17 धावा धाव फटकावरती. 70 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झाले तुफान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झाले तुफान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झाले तुफान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड. वेलकम बॅक. खूप सुंदर संगीत डीजे युवराजच्या माध्यमातून आपण जरूर ऐकतायत. चांगली क्रिकेटची स्पर्धा. निशान म्हात्रे यांचं कौतुक करावं तिथं कमीच राहील, कारण की भव्य दिव्य आयोजन, मोठमोठ्या ट्रॉफीच्या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जरूर बघतायत. दिवेश पाटील नंबर 3 चे षटक आहे. पहिलाच बॉल अराउंड विकेटने, चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा मला वाटते सौरभ आहेत त्या ठिकाणी. याही पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर मिस फिल्डिंग झाली होती, परंतु स्वतःला बॅकअप देत असताना तो चेंडू अडवला होता, परंतु कविला पाटील बंधूचं त्या ठिकाणी बॅकअप मिळालं. त्याच कारणास्तव कदाचित या चेंडूवरती धावा वाचल्या गेल्या, आणि अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. त्या 2 धावांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती, ती म्हणजेच 21 धावा. पहा नेहमीच या मैदानावरती आपण क्रिकेट पाहतोय. 19 धावा आहेत धावफटकावरती. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, चांगला फटका खेळलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, वाईडिस्ट लॉंग ऑफला पोहोचतील, आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या. पहा या मैदानावरती आपण नेहमीच क्रिकेट पाहतो, परंतु अपोजिट एंड नेहमीच खेळण्याची संधी असते, परंतु आज कॉमेंट्री बॉक्स अर्थातच ऑन साइडला वेगाने ज्या ठिकाणी हवा वाहते, प्रत्येक जण म्हणतो की डावखोऱ्या शैलीच्या फलंदाजाला मैदानावरती बेनिफिट आहे, परंतु तेच पाहता निशान म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम असेल त्यांनी पाहिलं गेलं, आणि रायटी बॅटर जे आहेत त्यांच्यासाठी एक मोठी संधी निर्माण करून दिली, आणि आजच्या दिवसात जास्तीत जास्त धावांच्या मॅचेस देखील पाहायला मिळतील. पुन्हा एकदा ऑफसाइडला चांगला फटका आहे. हितेंद्र भोईर पाती आहे, त्यांना बीट करत असताना बॉल निघून जाईल मैदानाच्या बाहेर. आलेला नशिबाचा चौकार टीम खार्डी संघासाठी. हितेंद्र भोईर चेंडू मागे गेले, परंतु त्यांनाच चेंडू चकून येऊन गेला सीमारेषे पार. चौकार. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, आणि आता मात्र कुठलीही चुकी होणार नाही आहे. हितेंद्र भोईरने टिपलाय जेल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. ब्रह्मवती स्पोर्ट्स खार्डी संघाला लागवला जातोय. अतुलला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. विकेट नंबर 2. कमी कशात नाही, असं एकच आहे कमी कशात नाही. चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक
शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा पुढे एकदा वेलकम बॅक. दिवेश पाटील एक विकेट टेकर गोलंदाज आहेत. विकेट घेतले या षटकामध्ये जवळपास चौथ्या चेंडूवरती. इथे फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे, त्याचाच फायदा घेत असताना पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. फलंदाज रोशनच्या बॅटमधून आलेला हा चौकार. थँक्यू डिझे. पहिला बॉल आणि काय फटका खेळलाय. देख ना, फटका पाहायला मिळतो. रोशनच्या बॅटमधून आलेला चौकार. हा बॉल फुलटॉस आहे, मिस केलाय, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचताय. चांगलं एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं चेंडूला अडवलं गेले आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. दिवेशच्या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर भरपूर प्रमाणात धावा येताना दिसल्या. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी 31 धावा, 2 गडी बाद. सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बरं का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. बहुजन विकास आघाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी. पहा 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी या संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती ती म्हणजेच 31 धावा. पहा प्रतिस्पर्धी संघ याच परिसरातील आहे. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिले तर नेहमीच या परिसरामध्ये चांगलं क्रिकेट खेळत आलेला आहे. नागेश काका मैदानावरती जर पाहिले तर दत्ताली संघाचा दबदबा आपण नेहमी पाहिलेला आहे. त्यांना माहित आहे 4 षटकामध्ये कितीच्या आत रोखायचं आहे. आतापर्यंत 3 मध्ये 31 झालाय. पहिला बॉल जर पाहिजे तर ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि हेच पाहत असताना अशोकजी राऊत सरांचे इशारा येतो हा बॉल वाईट. पण नेहमीच चांगली पंचाची भूमिका अशोकजी राऊत सरांच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना नेहमी पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये सलग आपण 3 दिवस याच पंचांना आपण पाहणार आहोत. पहिला बॉल वाईट आलाय. 1 धाव या ठिकाणी येईल. एकेरी धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती ती म्हणजे 32. भावे चांगली बॅटिंग करतोय. 7 मध्ये 14 होत्या वैयक्तिक भावेच्या आणि या बॅट वरती जर पाहिलं तर षटकार आलाय. 6 धावा. चांगला बॅटचा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्झिक्यूट केला. लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना आलेला हा षटकार. कमी कशात वेलकम बॅक. सभापती चषक आपण जरूर बघतायत आणि चांगलं लढत या दोन्ही टीमच्या माध्यमातून षटका ठोकलाय. ओहो बॉल सोडलाय परंतु आता मात्र लेग स्टिक थोडीशी कदाचित मिस झाले आणि हेच पाहत असताना पंचाने इशारा केलाय तो म्हणजे वाईट बॉल. 1 धाव येईल. एकेरी धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती 39 धावा 39. हितेंद्र भोईर आतापर्यंत एका बॉलमध्ये जवळपास 8 धावा खर्च केल्यात असं म्हणावं लागेल. हा बॉल थोडासा खाली राहिला आणि भावेशला जर अशा प्रकारची गोलंदाजी केली, निर्धाव जर चेंडू टाकले तर भावेशच्या बॅटला सुद्धा बॉल लागणार नाही हेच हितेंद्र दर्शवले गेले. थोडासा खाली राहत असताना सर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल निर्धावच्या स्वरूपात राहतोय. कमबॅक केले हितेंद्र भोईर पाती या खेळाडूने. हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु तितकंच प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा जर पाहिलं तर कवेल पाटील बंधू थोडस मिस फिल्डिंग करतायत आणि पाहता पाहता जर पाहिलं तर पुन्हा एकदा सौरभ पुढे येत असताना बॅकअप मिळेल आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर याही बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्यात. ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी संघाला माहित आहे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये भावेश आहेत तोपर्यंत वेगाने धावा बंधन दिसतील. 2 धावा पुन्हा एकदा ऍड केल्या जातील. संघाची धावसंख्या 41 धावा 40+ रन या ठिकाणी धावफटकावर जोडले गेलेत. हा बॉल लोवर फुलटॉस होता. चांगला फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतायत जितेश पाटील बंधू आणि पाहता पाहता याही बॉलवरती 1 धाव कंप्लीट केले आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 3
चेंडू फेकून झाले 4 आणि प्रथम फरारी करत असताना ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघाला आपण जरूर बघतायत 42 धावा फटकावरती 2 गडी आतापर्यंत गमावलेत, परंतु रोशनने चांगली बॅटिंग केले. 2 मध्ये 6 रोशनने आतापर्यंत बनवले. आतमधली कडे घेऊन बॉल चालल्या मागे क्षेत्ररक्षक पोहोचताय, स्वतः विकेट किपर या बॉल मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, परंतु थोडासा जर पाहिलं तर स्टंप पासून मागे राहिला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर थोडीशी वाईडिश फेकी झाली. एक धाव या ठिकाणी पुन्हा एकदा प्राप्त केली जाईल. मला वाटतं पहिल्या डावातील हा शेवटचा बॉल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. धावा फटकावरती 43, 2 गडी गमावलेत. पहिल्या डावातील शेवटचा बॉल, पहिल्या डावातील शेवटचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. जशी सुरुवात चांगली केली पहिल्या बॉल पासून, तशीच सुरुवात शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत केली. भावेच्या बॅट मधून जबरदस्त कामगिरी. 12 चेंडू 27 धावा वैयक्तिक आपण पाहिल्या. धावा फटकावरती झालेल्या आहेत 47 आणि विजयाकरिता टीम पतू पॅकर्स अंकुशपुजी दत्ताली संघाला 48 धावा या कराव्याच लागतील. आणि मैदान जर पाहिलं तर दत्ताली संघासाठी एक फार मोठं बेनिफिट देऊन गेलेला आहे. आता मात्र या पुढच्या डावात कशा प्रकारे टीम दत्ताली संघाची बॅटिंग लाईनअप राहील हे पाहणं महत्वाचं राहील. भावेश 12 चेंडू 27 धावा. निखिल पाटीलच्या षटकामध्ये त्यांची विकेट गेली. 4 चेंडू 2 धावा त्याने केल्या. अतुलने जर पाहिलं तर कॅच आउटच्या माध्यमातून जर पाहिलं तर विकेट झाले. दिवीच्या षटकामध्ये त्यांची विकेट गेली. 5 बॉलमध्ये 9 धावा त्याने केल्या गेल्या. आणि हे पहा गोलंदाजीचा अनालिसिस त्या ठिकाणी दाखवला जातोय. कौल पाटीलचं 1 षटक त्यामध्ये 11 धावा. त्यानंतर निखिल पाटील जबरदस्त 1 विकेट 6 धावा आणि दिवेश पाटील 14 धावा देत असताना थोडंसं मागं षटक राहिलं 1 विकेट. आणि हितेंद्र मोहित पुन्हा एकदा जर पाहिलं तर म्हणजे 3 षटकामध्ये धावा आल्या. निखिल पाटीलच्या षटकामध्ये थोडासा धावा कमी आला. हा होता संपूर्ण पहिल्या डावाचा अनालिसिस. आता मात्र 24 चेंडू 48 धावांचे समीकरण असेल. या पुढचा मॅचचा टॉस आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. TR नागले संघ उपस्थित आहे का? यस, TR नागले आणि त्यांचे विपक्ष जर पाहिले तर साईश 11 या 2 संघाच्या माध्यमातून या पुढचा टॉस आपण करणार आहोत. जर दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित असतील तर त्वरित या ठिकाणी यायचं आहे. TR नागले त्यांच्या विपक्ष साईश 11 या दोन्ही संघाला विनंती करतोय, रिक्वेस्ट करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. या आपण ऐकूया डीजे उराजच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि पुन्हा एकदा मॅचला आपण या जॉईन होणार आहोत. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. 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 मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार. मानतात सहान थोर आणि ही पोर. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरकन आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकन आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकन आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे होतो. चला थँक्यू डीजे. चला टॉस आपण करून घेणार आहोत. ऋतिक भोईर यांच्या शुभ आपण करणार आहोत टॉस, ज्याने मॅन ऑफ द मॅचचे मेडल्स आमच्यापर्यंत दिलेले आहेत. साईश 11 वाकीपाडा आणि दुसऱ्या बाजूला TR नागले या दोन्ही टीमच्या माध्यमातून टॉस या ठिकाणी कम्प्लीट केला जाईल. ऋतिक भोईर यांना विनंती करतो आपलं शुभ असते टॉस आपण करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून मेडल स्पॉन्सर झालेत. प्रत्येकांचे आभार सकाळ सत्र व्यक्त केलेले आहेत. दोन्ही टीम्स असतील, एका बाजूला TR नागले आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय साईश 11. टॉस या ठिकाणी केला जातो. मॅचला आपण करूया सुरुवात. त्या ठिकाणी सज्ज असतील अक्षयजी साठम. टॉस केला जातो आणि नाणेफेक
जिंकले ती म्हणजे TR नागले संघले, त्यांचा निर्णय पेंडिंग राहील. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता मात्र जर पाहिलं तर अक्षय साडम पुन्हा एकदा जॉईन होतील. पहिला बॉल समोरच्या दिशेने पहिल्या बॉल वरती वन बाउन्सने चेंडू जातोय सीमारेषी पार. पहिल्या बॉल वरती पहिला चौकार. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. BVA चॅम्पियन पुरस्कृत ही स्पर्धा. पुन्हा एकदा हा चेंडू ड्राईव्ह केलाय लेग साइडला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेगला. एकच धाव येईल. एका धावेने धावफलक 2 बॉल 5 धावा. मॅच आपण बघतोय अंकुश मूर्ती, पतू पॅकर, दत्ताळी संघ बॅटिंग करत असताना 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सेकंड इनिंग आपण बघतोय. स्ट्राईकला दीपेश पाटील, रन मशीन या संघाचे नेहमीच आपण उल्लेख केलाय या खेळाडूचा. इथे मोठा फटका खेळायचा होता परंतु बॉलरच्या डोक्यावरून स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु नाही. आणि इथे पुन्हा एकदा सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. जितेश बंधूंनी जर कॉल स्वीकारला असता तर कदाचित 2 धावा होऊ शकल्या असत्या परंतु यस नो वेट सावध पावित्रा अद्यावत केलाय. 3 बॉल 6 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका इनटू द गॅप मधून मिड विकेट क्षेत्रामध्ये गॅप शोधला आणि चेंडूला पाठवून दिले सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक येईल जितेश बंधूच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. मागील वीक मध्ये दत्ताळी संघाने यंदाचा हंगाम उद्घाटन केलं आणि उद्घाटन कसं केलं तर 2 ट्रॉफ्या एकाच दिवशी. घुटना टेकून हा ट्रेडमार्क फटका आहे. ही ताकद आहे, ही नजाकत आहे. जितेश पाटील बंधूचा फेवरेट फटका. येतोय चौकार. आहे हो खरोखर 14 धावा. आज गोलंदाजाला नक्कीच विचार करावा लागेल या मैदानामध्ये. थँक्यू डीजे. धावफलक 14 धावा 5 बॉल. अतुल बॉलिंग मार्क वरती आहे सध्या. जितेश चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा ऑन दी अप स्क्वेअर ऑफ द विकेटने चेंडूला पाठवून दिले कव्हर पॉइंटला. 2 धावा. 2 धाव्याने पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस पहिल्या षटकानंतर 16 धावा बिनबाद नाबाद. चांगली सुरुवात धावांचा पाठलाग करत असताना 16 रन. कमी कशात नाही असं एकच आहे. कमी कशात नाही चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. नक्कीच बेटा दादांचं गुणगान गाणारे संगीत त्यांच्यावर आधारित असले चषक 2025 आपण बघतोय आणि पतू पॅकर अंकुश मूर्ती दत्ताळी संघ बॅटिंग करत असताना या परिसरातील दादा संघ याच ग्राउंडचा नेहमीचा पाठिंबा फायदा या संघाला राहिला. याच ग्राउंड वरती सराव केला जातो. होम पिच आहे आणि होम पिचला सर्व माहिती त्यांच्यापर्यंत आहे. कुठे चौकार जातात, कुठे षटकार जातात, कुठे हवा जास्त असते, कुठे ग्राउंड शॉट खेळल्यानंतर जास्तीत जास्त धावा येतील या खाणाखुणा माहिती असलेला संघ आहे. म्हणून या संघाला जर पराभव करायचा जर चांगला बॉलिंग अटॅक ठिसून मारा करावा लागेल गोलंदाजांना आणि चांगली फिल्डिंग देखील करावी लागेल. 16 धावा पहिल्या ओव्हर मध्ये P1 मध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय.
बॉलिंग मार्क वरती आलाय प्रज्वल. प्रज्वल देखील एक चांगला विकेट टेकर गोलंदाज आहे. इनसाइड आउट करून खेळलेला फटका. एकच धाव येईल. एका धावेने धावफलक पुढे येईल. 17 धावा. दीपेश चांगलं या ठिकाणी योगदान देतोय. जितेश बंधूची बॅट लागते तर त्याला स्ट्राईक वरती जास्तीत जास्त आणलं जाईल. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. 48चं टार्गेट असताना पहिल्या बॉलवरती सिंगल आलाय. 17 आणि मैदानाच्या आतमध्ये खतरा बनून राहिले जितेश पाटील बंधू. अनेक रेकॉर्ड ज्या खेळाडूच्या नावावर आहे असा हा बॅटर. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. कव्हरला फिल्डर आहे. फिल्डर चेंडू कॅरी करेल तिथपर्यंत दीपेश पाटील रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब. सिंगल वरती फोकस केला आणि एका धावेने धावफलक वेगाने पुढे येईल. फलकावरती धावा 18 धावा. 18 नंबर आला की लगेच विराट कोहली तुम्हाला आठवेल. आणि रणजी ट्रॉफी मध्ये काय भरभरून गर्दी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम वरती. 27,000हून अधिक प्रेक्षक. हुकचा फटका फेवरेट शॉट आहे परंतु शॉट सिलेक्शन इथे मात्र चुकीचं होतं. फिल्डर होता आणि नितीनने यावेळी चुकीचे फील्ड वर्क करत असताना त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन आउट ऑफ द पार्क येतोय षटकार. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. थँक्यू. म्हणून हा कॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये घेणं गरजेचं होतं आणि कॅच सुटलाय हेच म्हणावं लागेल. प्रयत्न होते चांगले परंतु षटकार आलाय. धावफलक 24. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला मिड विकेटचा फिल्डर पुढे येईल. एक धाव तर कंप्लीट. सध्याच्या घडीला चांगली फेकी येईल. कॉलिंग बंधूचा होता आणि तो स्वीकारला गेला दीपेश करून. आणि इथे 2 धावा. 2 धावसंख्येने धावफलक 26 धावा. निशान म्हात्रे यांचं कौतुक करेन या संपूर्ण आयोजनाबद्दल. भरपूर मेहनत त्यांची राहिले आणि संपूर्ण BVA चॅम्पियन टीमने दर्शन म्हात्रे असतील ऋतिक भोईर चांगला सपोर्ट करतात या टीमला या स्पर्धेला. 26 धावा 4 बॉल. पुन्हा एकदा यावेळी फटका चांगला परंतु शोधून काढले फिल्डरला. आणखीन जर पॉवर जनरेट असती ना तर गॅप मध्ये सक्षम राहिला असता दीपेश पाटील परंतु अप्रतिम कॅच. जेवढा फटका चांगला होता ना तेवढीच जबरदस्त कॅच. विकेट डाऊन. 26 वरती पहिला धक्का. खरोखर गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. थँक्यू. BVA चॅम्पियनचे जे व्हॉलेंटियर्स आहेत खास करून लहान मुलं BVA चॅम्पियनचे त्यांनी जर कॅच घेतला ना सीमारेषेच्या बाहेर तर 100 रुपये निशान म्हात्रे यांच्याकडून कॅच घ्या व्हॉलेंटियर्स आणि 100 रुपये लगेच या घेण्याकरता. सव्वीस धावा 5 बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय परंतु 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट. 2 धावेने धावफलक 28. 12 बॉल मध्ये 20 ची गरज. 12-28 झाल्यात. 12-20 ची गरज. 12 बॉल 20.
सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. अमोल आलाय बॉलिंग मार्क वरती. षटक नंबर 3 अमोल. जितेश पाटील बंधू चांगली बॅटिंग करते. 6 बॉल मध्ये 16 या धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल स्कोर त्याचा आणि संघाची धावसंख्या 28. 12 बॉल विचची गरज. कंपल्सरी चेसिंग. नागले टीम आपलं डिसिजन काय आहे? गोलंदाजी करण्याचा निर्णय TR नागले संघाने घेतलाय. डेड बॉल. 12 बॉल विचची गरज. साई स्पोर्ट्स संघ आज नवीन पाहायला मिळेल. ऋतिक म्हात्रे यांचा संघ. फुलटॉस बॉल. अपील केली होती मात्र अपील मध्ये तितका जोर नव्हता आणि इथे लेग बाईटची एक धाव कमरेवरती आणि हाईट जास्त होती हेच पाहिलं गेलं. एका धावेने धावपळक 29 धावा. 11 बॉल 19 ची गरज. मॅच ऑन आहे. इथून निखिल पाटील शॉ ऑन होईल की इथे अमोल एक ब्रेक थ्रू मिळवून देईल. दांडी उडवायची होती परंतु निखिल पाटीलला असा चेंडू दिला तर तो सोडणार नाही. त्याचा फेवरेट फटका आलाय. आणखीन एक धमाकेदार षटकार. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना तर लेग स्टंप वरती हा चेंडू होता आणि जबरदस्त फटका पाहायला मिळते. चांगला बॉटम हँडचा वापर केला जातोय. पॉवर जनरेट आणि फुटवर्कचा काय जबरदस्त. टी फॉर टायमिंग नुसार षटकार निघून गेला. पुन्हा एकदा हा तर निखिल पाटील करता आमंत्रण होता आणि इथे मात्र या चेंडूला देखील फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक मॅचची हवा काढणारा षटकार. थँक्यू. बॅट स्विंग जर पाहिली ना तर असं वाटतं की निखिल पाटील प्रॅक्टिसला उतरलाय की काय. इतक्या सहज गतीने सहजरित्या षटकार ठोकतोय. 9 बॉल 7 ची गरज. मॅच एकतर्फा झालाय हेच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळलेला चांगला फील्ड वर्क भावेच्या माध्यमातून एक स्टायलिश प्लेअर आहे आणि एक त्यांची स्टाईल चेंडू पकडण्याची एक वेगळीच पाहायला मिळाली. एकच धाव. 8 बॉल 6 ची गरज. 7 मध्ये 16 या धावसंख्येवरती जितेश खेळतोय. निखिल पाटील 4 मध्ये 15 आणि जितेश पाटील मॅचला फिनिश करतील की काय. आणि त्याचा फेवरेट फटका पुन्हा एकदा समोरच्या टीमला लागलाय. 440 चा झटका. मॅच फिनिश करणारा हा षटकार. कॉंग्रॅच्युलेशन पतुबेकर अंकुस्मृती दत्ताली टीम ही मॅच जिंकते. हाडलक टपलक खाडी टीम. लोकमान्य सारी हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर.